Hello students, today we are going to start a new chapter number 12, magnetism म्हणजे चुंबकत्व. इंट्रोडक्शन मध्ये बघा, कॉमनली नोन फॅक्ट्स अबाउट मॅग्नेटिझम. कॉमनली म्हणजे सर्वसामान्यपणे माहीत असलेल्या गोष्टी, फॅक्ट्स. नोन फॅक्ट्स माहीत असलेल्या गोष्टी अबाउट मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्वाविषयी तुम्हाला कमीत कमी एवढं माहिती असावं. ही रिव्हिजन आहे. आता बघा, पहिली फॅक्ट आपण बघतोय. फर्स्ट फॅक्ट, एव्हरी मॅग्नेट रिगार्डलेस ऑफ इट्स साइज अँड शेप हॅज टू पोल्स, नॉर्थ अँड साऊथ पोल्स. एव्हरी मॅग्नेट म्हणजे मॅग्नेट कोणताही असू द्या, कोणत्याही आकाराचा असू द्या. साईज म्हणजे किती मोठा आहे, किती लहान, आणि शेप म्हणजे आकार. आता तुम्ही नालाकृती चुंबक, पट्टी चुंबक, सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकृती चुंबक असं पाहिलेलं आहे. तर एव्हरी मॅग्नेट रिगार्डलेस ऑफ, प्रत्येक चुंबक, एव्हरी मॅग्नेट रिगार्डलेस ऑफ इट्स साईज अँड शेप, त्याचा साईज आणि शेप विचारात घेऊ नका. हॅज टू पोल्स, त्या मॅग्नेटला दोन पोल्स असतात, नॉर्थ अँड साऊथ पोल्स. नेहमी कोणत्याही मॅग्नेटला नॉर्थ आणि साऊथ पोल्स असतातच. दुसरी गोष्ट, त्या मॅग्नेटचे दोन ध्रुव, पोल्स म्हणजे काय, ध्रुव वेगळे करू शकत नाही. म्हणजे नॉर्थ पोल वेगळा आणि साऊथ वेगळा करू शकत नाही. तर बघा, त्याला म्हणतो आपण आयसोलेटेड मॅग्नेटिक. आयसोलेटेड म्हणजे काय, वेगळे केलेले, विभक्त, अलिप्त केलेले. आयसोलेटेड मॅग्नेटिक मोनोपोल्स. मोनो म्हणजे सिंगल, पोल्स म्हणजे ध्रुव. एक मोनो म्हणजे सिंगल पोल, वेगळा करता येत नाही. आयसोलेटेड मॅग्नेटिक मोनोपोल्स डज नॉट एक्झिस्ट, आढळून येत नाही किंवा तयार करू शकत नाही. आयसोलेटेड मॅग्नेटिक मोनोपोल्स डज नॉट एक्झिस्ट. आयसोलेटेड म्हणजे विभक्त, मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय, मोनोपोल्स म्हणजे एक एक ध्रुव वेगळे करू शकत नाही किंवा आढळून येत नाही. डज नॉट एक्झिस्ट, सापडणार नाहीत असं. इफ अ मॅग्नेट इज ब्रोकन इंटू टू ऑर मोर पीसेस, समजा एका मॅग्नेटला दोन किंवा दोनापेक्षा जास्त तुकड्यांमध्ये विभाजित केलं. म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार, चारांचे आठ, आठचे 16, असं तुकडे एकाचे दोन करत 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 तुम्ही एक स्टेपला येणार. तो शेवटचा पार्टिकल, कण असा असेल की ज्याला तुम्ही डिव्हाइड नाही करू शकत, पण त्याच्यात सुद्धा दोन पोल्स म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल असतीलच. आणि तो पार्टिकल आपण ॲटम म्हणतो. डिवाइड त्याला करू शकणार नाही. तर बघा, इफ अ मॅग्नेट इज ब्रोकन, ब्रोकन म्हणजे तोडला, इंटू टू, एकाचे दोन केले, ऑर किंवा मोर जास्त केले, पीसेस, तुकडे, देन ईच पीस बिहेव्स लाईक अन इंडिपेंडंट मॅग्नेट. प्रत्येक पीस हे वेगळं, इंडिपेंडंट म्हणजे काय, मुक्त, दुसऱ्यांवर अवलंबून न राहता. बिहेव्स लाईक अ इंडिपेंडंट मॅग्नेट. प्रत्येक तुकडा मॅग्नेट सारखी भूमिका निभावतो. बिहेव्स लाईक म्हणजे वागणूक दाखवतो. समजलं? मग इफ अ मॅग्नेट इज ब्रोकन इंटू टू ऑर मोर पीसेस, देन ईच पीस बिहेव्स लाईक अन इंडिपेंडंट मॅग्नेट विथ समवॉट वीकर मॅग्नेटिक फील्ड. तर एकाचे अनेक तुकडे केले तर प्रत्येक तुकडा हा इंडिपेंडंटली एक चुंबकाची भूमिका निभावतो किंवा काम करतो. फक्त ह्याच्या फील्डपेक्षा मॅग्नेटिक फील्ड याचं मोठं असेल, मोठ्या तुकड्याचं, बार मॅग्नेटचं, आणि छोट्या तुकड्याचं मॅग्नेटिक फील्ड हे कमी असेल, वीकर असेल, कमकुवत असेल. समजलं? त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, लाईक पोल्स रिपेल्स इच अदर व्हाईल अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. लाईक म्हणजे सजातीय, सेम सेम पोल्स असतील ते एकमेकांना प्रतिकर्षितात. आणि अनलाईक म्हणजे विजातीय पोल्स म्हणजे ध्रुव, तर वेगवेगळे ध्रुव असतील तर ते अट्रॅक्ट करतात. म्हणजे नॉर्थ जवळ नॉर्थ अथवा साऊथ जवळ साऊथ आणला तर ते रिपेल करतील, आणि एकाचा नॉर्थ आणि दुसऱ्याचा साऊथ किंवा व्हाईस वर्सा तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतील. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे, वेन बार मॅग्नेट, जेव्हा बार मॅग्नेट अथवा
मॅग्नेटिक निडल म्हणजे चुंबक सूची इज सस्पेंडेड फ्रीली ऑर इज पायव्होटेड. आता बघा मॅग्नेटला, बार मॅग्नेटला सस्पेंड करणे म्हणजे टांगून ठेवणे फ्रीली, म्हणजे दोरा सेंटरला बांधून द्या. हा मॅग्नेट आहे, याच्या मॅग्नेटला दोरा बांधून द्या आणि याला टांगून ठेवा. किंवा मॅग्नेटिक निडल असेल तर तिला पायव्होट करा. पायव्होट करणे म्हणजे काय, असं सुई असते त्याच्यावर चुंबकीय पट्टी अशी ठेवलेली असते, तिला खड्डा केलेला असतो आणि ही पट्टी अशी हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये फिरू शकते आणि फिरल्यानंतर ती स्थिर जेव्हा होईल, कम्स टू रेस्ट विथ इट्स डायरेक्शन नॉर्थ साऊथ. तर बार मॅग्नेट घ्या किंवा चुंबक सूची घ्या. वेन अ बार मॅग्नेट असा अँड और मॅग्नेटिक निडल म्हणजे ही इज सस्पेंडेड फ्रीली ऑर इज पायव्होटेड, याला टांगून ठेवलं फ्रीली अथवा या चुंबक सूचीला पायव्होट केलं. पायव्होट करणे म्हणजे असं ठेवणे, फ्रीली ती रोटेट होऊ शकेल असं. इट अलाइन्स इटसेल्फ, ते दोघही स्वतःला फिरवून घेतील. कोणत्या डायरेक्शनला, अलायन्स म्हणजे फिरवून घेणे, इटसेल्फ म्हणजे स्वतःला. इन जिओग्राफिकली नॉर्थ साऊथ डायरेक्शन. जिओग्राफिकली म्हणजे काय, आपल्या अर्थच्या नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनला ते स्वतःला फिरवून घेतात आणि त्यांची दिशा ही दक्षिणोत्तर स्थिर राहते. चुंबक सूची किंवा बार मॅग्नेट, तर ते दक्षिणोत्तर म्हणजे नॉर्थ साऊथ डायरेक्शन स्थिर राहते. आता पुढचा टॉपिक आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणि मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, मॅग्नेटच्या अराउंड जिथपर्यंत त्याची शक्ती किंवा स्ट्रेंथ असेल, म्हणजे दुसऱ्या मॅग्नेटिक मटेरियल्सला या मॅग्नेटच्या फील्डमध्ये आणलं असता त्यांच्यावर याचा इफेक्ट होईल. तर असं जे क्षेत्र असतं मॅग्नेटच्या अराउंड, द स्पेस अराउंड द मॅग्नेट इन विच this magnet can give or show represent its effect on the other magnetic materials. That field around the magnet is called as magnetic field. आता दुसरी गोष्ट, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, चुंबकीय विकर्ष रेषा म्हणजे काय. आता बघा हा बार मॅग्नेट आहे, तुम्हाला हे माहिती आहे की ह्या लाईन्स नॉर्थ कडून निघतात आणि साऊथ कडे येतात. या लाईन्सलाच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असे म्हणतात. आता व्हॉट आर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय असतात, तर बघा, द मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ मॅग्नेट, चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटच्या आजूबाजूचं, इज शोन बाय लाईन्स, ते क्षेत्र या लाईन्सने दर्शविले जाते. गोइंग फ्रॉम वन एंड ऑफ मॅग्नेट टू द अदर. मग ह्या लाईन्स कशा जातात, गोइंग फ्रॉम वन एंड ऑफ मॅग्नेट टू द अदर जातात. दीज लाईन्स आर नेम्ड ॲज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. समजलं, या लाईन्सलाच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणतात. आता फोर्स म्हणजे त्यांच्यामध्ये शक्ती असते, म्हणून फोर्स हा शब्द अटॅच केलेला आहे. तर समजलं, मग द मॅग्नेटिक field around a magnet is shown by lines. मॅग्नेटच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र दर्शविलं जातं कशाने, बाय शोन बाय लाईन्स गोइंग फ्रॉम वन एंड ऑफ द मॅग्नेट टू द अदर. ह्या लाईन्स वन एंड ऑफ मॅग्नेट टू द अदर एंड ऑफ द मॅग्नेट अशा दर्शविल्या जातात. and these lines are named as called as magnetic lines of force. What are the properties of magnetic lines of force? ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचे गुणधर्म कोणते. पहिला गुणधर्म आहे की त्या नॉर्थ पासून ओरिजिनेट म्हणजे उगम पावतात आणि साऊथला ते अंत पावतात या लाईन्स. तर बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे ह्या लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट म्हणजे उगम पावतात कुठून, फ्रॉम द नॉर्थ पोल, नॉर्थ पोल पासून निघणाऱ्या, अँड एंड ॲट द साऊथ पोल, आणि त्यांचा अंत कुठं होतो, साऊथ पोलला होतो. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी बघा, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ ए मॅग्नेट ऑर सोलेनॉइड. मॅग्नेट
ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, हा मॅग्नेट आहे, याच्या लाईन्स ह्या, अथवा सोलेनॉइडला पण लाईन्स असतात. आता सोलेनॉइड कोणाला म्हणतो आपण? करंट कॅरिंग कंडक्टर wrapped in the form of cylinder is called solenoid. wrapped म्हणजे गुंडाळणे, सिलेंडरच्या फॉर्म मध्ये त्याला शेप देणे. कोणाला? करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे मेटॅलिक वायर, मेटलची वायर, तिला करंट तिच्यामधून वाहत असेल तर या बार मॅग्नेट सारखंच या सोलेनॉइडला सुद्धा मॅग्नेटिक फील्ड असते. याचं याचं म्हणजे सेम गोष्टी आहेत. तर ह्याला पण मॅग्नेटिक लाईन्स असतील. मग तर बघा, सोलेनॉइड याला म्हणतो आपण सोलेनॉइड. करंट वाहत असेल तर सोलेनॉइड, हा लक्षात ठेवा. तेव्हा हा बार मॅग्नेट, हा सोलेनॉइड बार मॅग्नेट सारखं बिहेवियर शो करतो. तर बघा, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ ए मॅग्नेट, या मॅग्नेटच्या या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑर अ सोलेनॉइड किंवा अथवा सोलेनॉइडच्या फॉर्म क्लोज्ड लूप्स, ते काय करतात? असे क्लोज्ड बंदिस्त लूप बनवतात. दिस इज इन कॉन्ट्रास्ट टू द केस, दिस इज, ही गोष्ट कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे वेगळी आहे. कोणापेक्षा? टू द केस ऑफ एन इलेक्ट्रिक डायपोल. वेअर इलेक्ट्रिक डायपोल च्या कॉन्ट्रास्ट आहे. आता इलेक्ट्रिक डायपोल आपण कोणाला म्हणतो? जेव्हा दोन चार्जेस, आता प्लस क्यू अँड मायनस क्यू असे दोन चार्जेस इक्वल इन मॅग्निट्यूड and opposite in charge, if they forms a pair, then this is called a dipole, इलेक्ट्रिक डायपोल. ह्याला इलेक्ट्रिक डायपोल म्हणतात. जर चार्जेस असतील तर इलेक्ट्रिक डायपोल, आणि जर हे पोल्स असतील नॉर्थ आणि साऊथ तर त्याला मॅग्नेटिक डायपोल म्हणतात. डाय म्हणजे दोन, पोल्स म्हणजे ध्रुव, दोन ध्रुव असणारी वस्तू. आता दोन ध्रुव हे जर चार्जेस असतील तर त्याला इलेक्ट्रिक डायपोल म्हणायचं, आणि ते दोन ध्रुव मॅग्नेटचे असतील तर त्याला मॅग्नेटिक डायपोल म्हणायचं. मग हा जो बार मॅग्नेट आहे हा मॅग्नेटिक डायपोल आहे. तर बघा, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ ए मॅग्नेट ऑर ए सोलेनॉइड, सोलेनॉइडच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कोणाच्या? मॅग्नेटच्या, बार मॅग्नेटच्या अथवा सोलेनॉइडच्या. दे फॉर्म क्लोज्ड लूप्स म्हणजे असे बंदिस्त लूप्स तयार करतात. दिस इज इन कॉन्ट्रास्ट, ही गोष्ट थोडीशी कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे वेगळी आहे. कोणापेक्षा? इन द केस ऑफ एन इलेक्ट्रिक डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल पेक्षा. ही इलेक्ट्रिक डायपोल आहे, याच्या पण पॉझिटिव्ह चार्ज पासून निगेटिव्ह चार्ज कडे अशा लाईन्स जातात, त्यांना इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणतात. हे चार्ज इलेक्ट्रिक चार्ज म्हणून या लाईन्सला म्हणायचे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. पण ह्या मॅग्नेटचे असतील तर ह्या लाईन्सला म्हणायचे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. बरोबर? तर वेअर द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज पासून ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ओरिजिनेट होतात अँड एंड ऑन द निगेटिव्ह चार्ज, आणि कुठे एंड होतो? त्यांच्या निगेटिव्ह चार्जला. आता पुढचं प्रॉपर्टी बघा, द डायरेक्शन ऑफ नेट मॅग्नेटिक फील्ड. नेट मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एकूण चुंबकीय क्षेत्राची डायरेक्शन म्हणजे दिशा. आता चुंबकीय क्षेत्राला आपण कॅपिटल बी लेटरने दर्शवितात. तर नेट मॅग्नेटिक फील्ड बी ची डायरेक्शन ऍट अ पॉइंट, कोणत्याही ठिकाणी, असा कोणतंही ठिकाण आहे, समजा हे ठिकाण आहे, तर या ठिकाणी चुंबकीय क्षेत्राची डायरेक्शन दर्शविण्यासाठी आपण टेंजंट ड्रॉ करतो. अशी टेंजंट ड्रॉ करायची, आणि ती टेंजंट ज्या डायरेक्शनला जाते त्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड फ्लो होत आहे असे समजतात. लक्ष द्या, द डायरेक्शन ऑफ द नेट मॅग्नेटिक फील्ड बी म्हणजे चुंबकीय क्षेत्राची दिशा ऍट अ पॉइंट म्हणजे कोणत्याही ठिकाणी. आता हा पॉइंट आपण इथं घ्या, इथं घ्या, हा इथं घ्या, त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची दिशा ही दिली जाते, इज गिव्हन बाय द टेंजंट, टेंजंट द्वारा
सांगितली जाते. टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजे ही लाईन्स ऑफ फोर्स ला ती टेंजंट असावी ॲट दॅट पॉइंट. समजलं का? नाही समजलं? परत बघा. चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्याही पॉइंटला कोणत्या दिशेला असेल, चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्याही पॉइंटला कोणत्या डायरेक्शनला असेल हे कसं ठरवलं जातं? बाय ड्रॉइंग अ टँजंट, म्हणजे स्पर्शिका त्या लाईन्सला अशा ड्रॉ करायच्या. स्पर्शिका म्हणजे टँजंट. आता बघा, हे डिफरंट पॉइंट्स आहेत. इथं मी टँजंट ड्रॉ केलेले आहेत. तर या ठिकाणी फील्ड हे या डायरेक्शनला जात आहे. इथं चेक केलं तर फील्ड या डायरेक्शनला जात आहे. इथं चेक केलं तर फील्ड या डायरेक्शनला जात आहे. तर बघा, द डायरेक्शन ऑफ द नेट मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एकूण चुंबकीय क्षेत्राची दिशा ॲट अ पॉइंट म्हणजे कोणत्याही ठिकाणी इज गिव्हन बाय, ही सांगितली जाते, दिशा सांगितली जाते बाय द टँजंट द्वारा टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ती टँजंट कोणाला असेल? ही टँजंट कोणाला असेल? टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ही ब्ल्यू कलरची मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला ही लाईन रेड कलरची टँजंट आहे. ॲट दॅट पॉइंट म्हणजे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्हाला चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवायची त्या ठिकाणी लाईन्स ऑफ फोर्सला टँजंट ड्रॉ करा आणि ती टँजंट ज्या डायरेक्शनने जाते त्या डायरेक्शनने नेट मॅग्नेटिक फील्ड असते, असं समजलं जातं. समजलं? हा, मॅग्नेटिक फील्डची दिशा अशा ठरवतात. कशी ठरवतात? बाय ड्रॉइंग टँजंट. कोणाला? टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ओके. आता द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स क्रॉसिंग पर युनिट एरिया डिसाइड्स द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डचं मूल्य, मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्राचं मूल्य किंवा स्ट्रेंथ कसं ठरवलं जातं? द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स क्रॉसिंग पर युनिट एरिया. युनिट एरिया मधून या लाईन्स किती जात आहेत? नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स क्रॉसिंग पर युनिट एरिया. युनिट एरिया मधून ह्या लाईन्स किती जात आहेत त्या पॉइंटला, त्या लाईन्स ठरवतात, नंबर ऑफ लाईन्स ठरवतात मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे चुंबकीय क्षेत्राची स्ट्रेंथ अथवा मॅग्निट्यूड म्हणजे मूल्य कोण ठरवतं? नंबर ऑफ लाईन्स पासिंग, क्रॉसिंग किंवा पासिंग थ्रू युनिट एरिया. युनिट एरिया मधून किती, हा गोल जो आहे तो युनिट एरिया आहे. युनिट एरिया मधून किती लाईन्स जात आहेत त्याच्यावरून चुंबकीय क्षेत्राचे मूल्य समजते. जर जास्त लाईन्स असतील तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग, कमी लाईन्स असतील तर मॅग्नेटिक फील्ड वीकर. नंबर नेक्स्ट बघा, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट. ह्या दोन रेषा कधीच एकमेकांना छेदत नाही. ह्या दोन रेषा कधीच एकमेकांना क्रॉस करत नाही. का? तर जर क्रॉस केलं असतं, लक्ष द्या, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट. इंटरसेक्ट म्हणजे एकमेकांना छेदून जाणे. दोन मॅग्नेटिक लाईन्स किंवा चुंबकीय विकर्ष रेषा कधीही एकमेकांना छेदत नाहीत. दिस इज बिकॉज, याला कारण आहे, दिस इज बिकॉज कारण की हॅड दे इंटरसेक्टेड, जर त्यांनी इंटरसेक्ट केलं असतं तर द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड वुड नॉट बी युनिक. तर मॅग्नेटिक फील्डची दिशा एकच राहिली नसती ॲट दॅट पॉइंट, म्हणजे एकाच पॉइंटला. आता समजा या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन चेक करायची. मग एक लाईन ही अशी गेली आणि दुसरी लाईन तिला क्रॉस करून गेली. आता या ठिकाणी ह्या दोन लाईन्स जर क्रॉस झाल्या तर ह्या पॉइंटला क्रॉस झाल्या तर आपण टेंजंटने जी डायरेक्शन ठरवतो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, ती एकाच पॉइंटला दोन डायरेक्शन मिळाल्या असत्या. युनिक म्हणजे एकमेव डायरेक्शन राहिली नसती. समजलं?
तर बघा, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट. मॅग्नेटिक लाईन्स ह्या एकमेकांना छेदत नाही. दिस इज बिकॉज, ह्याला कारण असं की हॅड दे इंटरसेक्टेड, जर त्यांनी असं एकमेकांना क्रॉस केलं असतं तर द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, तर चुंबकीय क्षेत्राची दिशा वुड नॉट बी युनिक, ती एकच राहिली नसते. चुंबकीय क्षेत्राची दिशा वुड नॉट बी युनिक म्हणजे एकच राहिली नसते ॲट दॅट पॉइंट, त्या ठिकाणी. नाव विल स्टॉप हिअर.